Hello everyone, welcome back to Being Banker. I hope you all are doing well in your studies. सो सध्या 1 by 1 प्रिलिम्सचे रिझल्ट येत आहेत आणि समोर एका मागोमाग मेन्स आहेत. सो जे 1-2 इयरपासून बँकिंगची प्रिपरेशन करत असतील त्यांच्यासाठी हे नवीन नाही आहे, बिकॉज दरवर्षी हाच सिनेरिओ आपण पाहतो आणि 1 by 1 प्रिलिम्स रिझल्ट आउट होतात आणि लगेचच मेन्स एक्झाम्स असतात. त्यामुळे आपल्याला सगळ्या मेन्स एकाच वेळी फेस कराव्या लागतात. सो आता RRB PO नंतर RRB क्लर्क प्रिलिम्सचा रिझल्ट पण आउट झालेला आहे आणि काही दिवसातच त्याची मेन्स आहे, म्हणजे 6 ऑक्टोबर डेट आहे मेन्सची. सो ज्यांची पण प्रिलिम्स क्लिअर झालेली आहे त्या सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स आणि मेन्ससाठी ऑल द बेस्ट. आणि ज्यांची प्रिलिम्स क्लिअर नाही होऊ शकली त्यांनी अपसेट न होता आपल्या समोर असलेल्या बाकी एक्झाम्सची तयारी करायची आहे आणि त्याच्यावर फोकस करायचा आहे, बिकॉज आपल्याकडे एक्झाम्सची कमी नाही आहे आणि अजून खूप साऱ्या एक्झाम्स आणि नोटिफिकेशन आपल्यासमोर आहेत. सो कीप स्टडिंग, डोंट वेस्ट युअर टाईम. ओके. सो आज मी तुमच्यासोबत माझ्या RRB क्लर्क मेन स्कोअर कार्ड शेअर करणार आहे, ज्यात लास्ट इयर 2023मध्ये माझं फायनल सिलेक्शन झालेलं आहे आणि लास्ट इयर माझा RRB क्लर्क मेन्सचा फर्स्ट अटेम्प्ट होता. सो याआधी मी 2022ला प्रिलिम्स दिली होती, बट तेव्हा माझी RRB क्लर्कची प्रिलिम्स क्लिअर नव्हती झाली. बट 2023ला माझी प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही पण क्लिअर झाल्या आणि मी एक फायनल सिलेक्शन घेऊ शकले. सो तुम्ही बघू शकता की मला महाराष्ट्रामध्ये विदर्भ कोकण ग्रामीण बँक मिळाली आहे आणि मी ती जॉईनसुद्धा केलेली आहे. सो तुमचा RRB क्लर्क मेन्सचा फर्स्ट अटेम्प्ट जरी असेल तरी तुम्ही फायनल सिलेक्शन नक्कीच घेऊ शकता. त्यासाठी तुमची एक्झाम स्ट्रॅटेजी काय असायला हवी हे मी नक्की शेअर करेन, बिकॉज RRB क्लर्क मेन्स ही बाकी मेन्सच्या कंपॅरिझनमध्ये इझी आहे, बट इझीसोबतच आपल्याला हाय कट ऑफसुद्धा त्यात बघायला मिळतो. सो या दोन्ही गोष्टींवर फोकस ठेवून आपल्याला फायनल सिलेक्शन कसं घेता येईल हे ठरवायचं आहे. सो RRB क्लर्कमध्ये तुम्हाला प्रत्येक सेक्शनमध्ये चांगला सेक्शनल कट ऑफ असणार आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येकच सेक्शनमध्ये डिसेंट मार्क घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्ट्रॉंग सेक्शनवरती जास्त फोकस करून मॅक्झिमम मार्क्स घेऊन ओव्हरऑल कट ऑफ क्लिअर करू शकता आणि हीच स्ट्रॅटेजी मी यूज केली आहे. सो रिझनिंग हा माझा नेहमीच स्ट्रॉंग सेक्शन होता आणि RRB क्लर्कची रिझनिंग ही टफ आली तरी ती SBI PO प्री लेवलपेक्षा जास्त टफ असू शकत नाही असे मला वाटते. सो आपण प्रिलिम्स लेवल रिझनिंग समजूनच LRमध्ये 40 आउट ऑफ 40 क्वेश्चन विथ ॲक्युरसी अटेम्प्ट करू शकतो. सो मी देखील मेन्समध्ये स्टार्टिंगला माझा स्ट्रॉंग सेक्शन रिझनिंग अटेम्प्ट केला होता आणि सगळे क्वेश्चन डुएबल असल्यामुळे मी घाई न करता सगळे क्वेश्चन विथ ॲक्युरसी अटेम्प्ट केले. त्यामुळे माझा कॉन्फिडन्स पण वाढला आणि माझा LRमध्ये फक्त एक क्वेश्चन रॉंग झाला आहे आणि 38.75 मार्क्स माझे LRमध्ये कवर झाले आहेत, जे 1.25 मल्टिप्लाय केल्यावर ऑलमोस्ट 48 मार्क्स होतात. सो माझा ॲप्रॉक्स 40% ओव्हरऑल रिझनिंगमधून कवर झाला आहे आणि त्यानंतर मी बाकी सेक्शन अटेम्प्ट केले आणि कम्प्युटर मी आधीपासूनच प्रिपेअर केल्यामुळे तो माझा वीक सेक्शन असून सुद्धा मला जे क्वेश्चन येत होते तेच मी अटेम्प्ट केले आणि त्यामुळे कम्प्युटरमध्ये पण डिसेंट स्कोअर मला करता आला. आणि सेम GAसाठी या दोन्ही सेक्शनचा कट ऑफ लेवलनुसार असतो, त्यामुळे सेक्शन टफ जरी आला तरी टेन्शन न घेता तुम्ही विथ ॲक्युरसी हे 2 सेक्शन अटेम्प्ट करा. आणि त्यानंतर इंग्लिश लास्ट इयरचं पाहिलं तर इंग्लिश मला RRB क्लर्कचं थोडंसं टफ वाटलं, बट तरी ते डुएबल असतं. त्यामुळे आपण RC आणि आपले जे कुठले स्ट्रॉंग टॉपिक्स आहेत ते सिलेक्ट करून आपण त्यात आपले चांगले मार्क्स कवर करू शकतो. आणि कॉन्ट सेक्शन डुएबल बट कॅल्क्युलेटिव्ह होता, त्यामुळे त्यामध्ये क्वेश्चन थोडे कमी अटेम्प्ट झाले. पण मला आठवतं मी 23 क्वेश्चन अटेम्प्ट केले होते आणि त्यात मला 23 मार्क्स आलेले आहेत. त्यामुळे माझी कॉन्टमध्ये 100% ॲक्युरसी होती. सो तुम्हाला ओव्हरऑल स्ट्रॅटेजी समजली असेलच की तुम्हाला सर्वात आधी स्ट्रॉंग टॉपिकसोबतच डिसेंट स्पीड आणि ॲक्युरसी या गोष्टींकडे लक्ष ठेवून पेपर अटेम्प्ट करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही नक्कीच RRB क्लर्कमध्ये फायनल सिलेक्शन घेऊ शकता. सो सध्या प्रत्येक मॉक तुम्हाला तुमची एक्झाम समजून द्यायची आहे आणि तुम्ही एक एक स्टेप तुमच्या फायनल सिलेक्शनपर्यंत नक्की पुढे जाल. सो अजून तुम्हाला कुठलेही डाऊट्स असतील तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि मी डेफिनेटली ते ॲन्सर करण्याचा ट्राय करेन. आणि अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघायला आवडेल ते सुद्धा नक्की मेन्शन करा. सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.